रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। शाळकरी विद्यार्थ्यांचा बस समोर ठिय्या आंदोलन। वेळोवेळी बसची मागणी करूनही बस उपलब्ध होत नाही। विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वेळ होत असल्यामुळे विद्यार्थी आक्रमक। नांदेडच्या हळदा ते मुखेड इथं शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बस वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होतीये। आगार प्रमुखांना वेळोवेळी या संदर्भात गाडी सोडण्यासाठीचं निवेदन देऊन मागणी करण्यात आली, मात्र ती मागणी मान्य होत नसल्यामुळे अखेर मुखेड तालुक्यातील खैरगाववाडी इथं विद्यार्थ्यांनी बस समोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत आगार प्रमुख बस सोडण्याचं आश्वासन देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नसल्याचा पवित्रा शाळकरी विद्यार्थ्यांनी घेतलाय। काय झाले? गाडीत लेकरं मावून आलेत, तिथं डिपो मध्ये गेल्या, महिना झालं तर एक डिपो मध्ये गेलं की आम्हाला म्हणतो उद्या गाडी सोडतो। हळद्यापासून ग्रामपंचायतचे लेटर डेपो मध्ये नेऊन दिल्या तरी गाडी सोडा तयार नाहीत। हाय ते गाडी टाइमला येत नाही आणि एवढे लेकरं गाडीत बसून नाही, अर्धी नेहमी लेकरं घरी सोडावं लागतं। शाळेचा टाइम 9 वाजता, 9:30 वाजता, 10 वाजता, 10:30 वाजता गाडी जाते। बोला, काय म्हणलं? बोला। झाल्यावर आम्हाला पनिशमेंट करायले मग आम्हाला जमत नाही ना, आम्हाला एक गाडी सोडावं, आमचा गेट बंद करायला आणि काय झाले? बोल काय झाले? बोला कुठून गाडी सोडायची आहे? हळदा ते मुखेड एक्स्ट्रा फक्त विद्यार्थ्यांसाठी गाडी पाहिजे आम्हाला। ठीक आहे, ओके। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।